बावी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पंचक्रोशीत मध्यस्थानी वसलेलं एक अतिशय डोंगराळ भागातलं गाव. या ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना शहरातील मुलांप्रमाणेच दर्जेदार असं शिक्षण मिळावं या उद्देशानं इथं स्वामी विवेकानंद विद्यालय सुरू करण्यात आलं. आज या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं आपण पाहतोय. या वटवृक्षाला रात्रंदिवस जोपासलंय ते म्हणजे मेहनती आदर्श व्यक्तिमत्व संस्थापक श्री कुंडलिकजी लटपटे सरांनी. परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांची शिक्षणाशी नाळ जोडली जावी म्हणून त्यांनी तब्बल 2 वेळा नोकरीचा त्याग केला. 2016 मध्ये पुणे महानगरपालिका आणि 2024 मध्ये मुंबई महानगरपालिकेत त्यांची शिक्षकपदी नेमणूक झालेली असताना देखील श्री लटपटे सरांनी हा धाडसी निर्णय घेतला. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त शिकवली जाते, संस्कार दिले जातात, सामाजिक ज्ञानही दिलं जातं. विद्यार्थी घडवण्याचं कार्य हे शिक्षकांचं असतं आणि ते कार्य या प्रशालेत अत्यंत मनापासून सुरू आहे. स्वच्छ आणि सुंदर शाळेचा निसर्गरम्य परिसरच मनाला रमवून टाकतो आणि इथं विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात आपोआप गुंतून जातं. आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी सराव आवश्यक आहे आणि यासाठी याचा पाया हा शालेय जीवनातच कसा भक्कम करता येईल याची काळजी देखील इथं घेतली जाते. जिद्द चिकाटी निर्माण होण्यासाठी शाळेत पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करून घेतली जाते आणि परिणाम स्वरूप सर्व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेचे विद्यार्थी हे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चमकू लागलेले आहेत. ज्यामध्ये राज्यस्तरीय अभिरुची शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय प्रवेश पात्र परीक्षा, राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, राज्यस्तरीय ज्युनियर IAS परीक्षा, राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये इथल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा चढता आलेख आपणाला पाहावयास मिळतो. इयत्ता 5वी मधून 6वीतील प्रवेशासाठी केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मागील 3 वर्षामध्ये जे विद्यार्थी चमकले त्यामध्ये पवन प्रल्हाद भवर, विराज प्रवीण शिरोळे, आरुष सागर कासवा. 2022 मध्ये 7 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 2023 मध्ये 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले तर 2024 मध्ये देखील 11 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले. तर यावर्षी 2025 मध्ये देखील 17 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र ठरतील. इयत्ता 8वी मधनं 4 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीस पात्र होतील. 2014 पासून 2024 पर्यंत या 10 वर्षाच्या कालावधीत शाळेनं KG पासनं दरवर्षी 1 वर्गाची वाढ केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं 30 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना घेऊन भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला, ज्यातनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. या शाळेला तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय विनोदजी तावडे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळवून दिली. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय श्री रणजित सिंह देओल साहेब यांना शाळेच्या कार्याची माहिती देखील देण्यात आली. त्यांनी शाळेच्या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छाही दिल्या. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख तसंच आमदार मोनिकाताई राजळे, आमदार रामभाऊ सातपुते, रेणुका माता मल्टीस्टेटचे संचालक प्रशांतजी भालेराव नाना अशा अनेक मान्यवरांनी या प्रशालेस भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शनही केलं. शाळेचा हा गुणवत्तेचा आलेख आपल्या सर्वांच्या सहकार्यानं असाच उंच उंच वाढत राहो हीच अपेक्षा.